जाईना सेवा सेवा इमान बेनता सेवा सेवा जय सेवा जय सेवा जय सेवा जय सेवा जय गुणवाना जय गुरुमाना। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान एक तीर एक कमान। आदिवासी एक समान। 9 ऑगस्टला जागतिक दिन आहे, तर याकरता आपले काय काय संकल्प आहेत आणि आपण कशा प्रकारे याची तयारी करत आहोत? मी संतोष आत्राम, आदिवासी विकास परिषद विदर्भ अध्यक्ष। आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या सर्व टीमातर्फे जागतिक आदिवासी दिवस हा भव्य दिव्य स्वरूपात नागपूर या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। फुटाळा तलाव नागपूर या ठिकाणाहून याची भव्य दिव्य अशी शोभायात्रा ते भक्त बुलंदशाह चौक या ठिकाणी ते येणार आहे। काय काय आयोजन आपण तिथे करणार आहोत? आपण त्या शोभायात्रामध्ये जे आमचे आद्य क्रांतिकारी आहे त्यांच्या प्रतिमा राहणार आहे। त्या ठिकाणी आमची संस्कृती दर्शक जे संस्कृती आहे, ज्या आधारावर आमच्या आदिवासी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्याचे सांस्कृतिक पारंपरिक अशा पद्धतीनं त्याचे स्वरूप राहणार आहे। तिथे येणाऱ्या म्हणजे समुदायातील लोकांकरिता बाहेरून पण लोक येतात, आपण हरवर्षी पाहतोय, तर त्यांच्याकडनं काही भोजनाची पाण्याची अशी व्यवस्था आपण केलेली आहे का? संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून त्या ठिकाणी लोक येणार आहे। आमचे जे पदाधिकारी आहे, प्रत्येक तालुक्याचे जे अध्यक्ष आहे, त्या प्रत्येक अशा 11 झाक्या त्या ठिकाणी आम्ही ठेवलेल्या आहे। प्रत्येक तालुका अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये 100 लोकांच्या स्वरूपात प्रत्येक झाकीच्या मागे 100 लोक आणि आमचा पदाधिकारी याच्या माध्यमातून ते एकूण अशी झाकी राहणार आहे। आणि ती झाकी जसं भक्त बुलंदशाह चौक येथे येईल त्या ठिकाणी त्यांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्यासाठी, आणि एकंदरीत सर्वांना तिथे व्यवस्थित राहू शकणार, व्यवस्थित आमच्या आदिवासी दिवस सेलिब्रेशन करू शकणार अशी व्यवस्था आमच्या सर्व टीमच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे। आपण बघितलं की मागच्या वेळेला पाऊस होता मोठ्या प्रमाणामध्ये, तरी सुद्धा आपल्या समाज बांधव तिथे दटून राहिले होते, तर यावेळेस काही असं डोम वगैरे तयार करण्यात येणार आहे का तिथे? नाही, त्या ठिकाणी जागेची थोडी अपूर्तता असल्यामुळे डोमची व्यवस्था त्या ठिकाणी होणार नाही आहे, पण तरी पण आम्ही त्या ठिकाणी पाण्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही याची सर्व खबरदारी घेतलेली आहे। तेव्हा मी दुर्गेश मसराम, नागपूर शहर अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद। येणाऱ्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपुरात आम्ही भव्य दिव्य असा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही करीत आहोत। सर्वप्रथम रॅलीची सुरुवात हे फुटाळा चौक इथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून होणार आहे। तिथे टोटल आम्ही आमचे आदिवासी क्रांतिकारी आणि आमचे धर्मगुरू असं यांची एकंदरीत 11 झाकी आम्ही काढीत आहोत। त्यामध्ये प्रत्येक झाकीचं नेतृत्व आमचं अखिल भारतीय आदिवासी विकासातर्फे सगळे टीमचे एक सदस्य घेणार आहेत। त्यामध्ये प्रत्येक झाकीच्या मागे 100 लोक राहणार आहेत आणि झाकीची पूर्ण जबाबदारी हे आमच्या एका मुलाकडे आहे। व्हॉलेंटियर्स आपले किती नेमण्यात आलेले आहे? टोटल आम्ही 11 व्हॉलेंटियर्स नेमलेले आहेत। त्यांच्यासोबत आम्ही एक हँड दिला आहे सोबत, आणि त्यांच्यासोबत बाउन्सर राहणार आहेत 2 जण।